नमो बुद्धाय. मी आपणा सर्वांचं ज्ञानवृद्धी मराठी या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. सर्वप्रथम मी आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करते, कारण की मला व्हिडिओ अपलोड करायला बराचसा वेळ झालेला आहे. काही अडचणींमुळे मी रेकॉर्डिंग करू शकले नव्हते आणि त्यामुळे व्हिडिओ टाकायला उशीर झाल्याबद्दल मी सर्वांची माफी मागते. आणि आता आपण पुढील भागामध्ये विवाह म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा विवाह या प्रकरणापासून सुरुवात करणार आहोत. तर या अगोदर आपण पाहिलंय की असित मुनीचे आगमन, त्यांनी काय भविष्यवाणी केली आणि त्या बाळाच्या बाबतीत ते कसे वागले, त्याला प्रदक्षिणा घातली, त्याला नमस्कार केला, हे सगळं आपण पाहिलं. त्यानंतर त्याची जन्मदाती आई महामाया हिचा मृत्यू झालेला आहे ते देखील आपण पाहिलं. त्यानंतर सिद्धार्थाचे बालपण कसं झालं, शिक्षण काय काय त्याने घेतलं ते पाहिलं. त्याच्यामध्ये सुरुवातीला कोणती लक्षणं दिसली आणि त्याच्यामुळेच त्याच्या मातापित्यांचं कसं म्हणजे चिंता वाढत होती, कारण की ह्याची लक्षणं साधुत्वाकडे झुकणारी होती आणि त्यामुळे त्यांची चिंता वाढत होती. आणि त्यामुळे त्याच्यानंतरच आपण त्याला शिकारीची म्हणजे शिकार नको असायची किंवा प्राण्यांना मारणं आवडत नव्हतं, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. दयाशील असं त्याचं म्हणजे चारित्र्य होतं. तर म्हणजे ते लहानपणापासूनच ते गुण त्याच्यामध्ये होते. तर आता आपण पाहणार आहोत की विवाह. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. आता साहजिकच आहे, एखाद्या राजाच्या मुलीचं स्वयंवर आहे म्हणजे राजकन्येचं स्वयंवर आहे, तर शेजारच्या राज्यातल्या राजपुत्रांना आमंत्रण देणं हे साहजिकच आहे. तर त्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमालाही आमंत्रण आलं होतं. त्याच्या माता पित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती. त्यांनी त्याला त्या स्वयंवरात जाण्यास सांगितले आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या माता पित्याच्या इच्छेला मान दिला. जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले. म्हणजे युवकांमधून लगेचच तिने पहिल्यांदाच सिद्धार्थाला पाहता क्षणी तिने त्याला पती म्हणून म्हणजे निवड केली. तर दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता. दंडपाणी म्हणजे यशोधरेचे वडील, ते विशेष प्रसन्न नव्हते. म्हणजे तिने सिद्धार्थाला पसंत केलाय या गोष्टीवर ते प्रसन्न झाले नाही. त्यांना शंका होती की हा विवाह कितपत यशस्वी होईल. कारण बघा, आता 16 वर्षाचा जर झाला होता, 16 वर्षाच्या कालावधीत काहीतरी शेजारच्या राज्यातल्या राजपुत्राची कीर्ती थोडीशी तरी त्यांच्या कानावर आलीच असेल की याचं वागणं राहणं सहाणं कसं आहे, त्याचं म्हणजे नेहमीचं त्याचं वागणं बोलणं कसं आहे याच्याविषयी माहिती असते. आपल्या आजूबाजूच्या लोकांची, आपल्याला आपल्या शेजारच्या गावातल्या लोकांची, शेजारच्या तालुक्यातल्या लोकांची देखील आपल्याला माहिती असते की तो मुलगा कसा आहे, ती मुलगी कशी आहे. आज देखील लोक त्या विचार करतात. तर तशाच पद्धतीने शुद्धोधनाचा मुलगा सिद्धार्थ कसा आहे याचं काही ना काहीतरी त्यांच्या कानावर आलंच असेल की याचा साधुत्वाकडे जास्त झुकाव आहे किंवा काय. तर त्या दंडपाणी राजाला जरासं टेन्शन आलं की बाबा हे लग्न कितपत यशस्वी होईल. त्याला वाटले सिद्धार्थाला साधू मुनींच्या सहवासाचे विशेष वेड आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल, म्हणून त्याला म्हणजे चिंता वाटू लागली. सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे? यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते. म्हणजे ती बोलली, साधूंच्या आणि तपस्व्यांच्या सहवासात राहिला तर त्याने काय अपराध केलाय का? म्हणजे तो काय गुन्हेगार आहे का? नाही, गुन्हेगार नाहीये ना, तो गुन्हा तर करत नाहीये ना.
मग मला दुसरा वर नको आहे, मी त्याच्याशिवाय कोणालाही वरणार नाही. सिद्धार्थ गौतमाखेरीज कोणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. दंडपाणीने तशी संमती दिली, कारण की ते आईचं मन थोडं हे असतं की असू द्या, मुलगी म्हणते तर ठीक आहे, सांगा. मग त्यांनी शेवटी संमती दिली. पण गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची त्यामुळे निराशा तर झाली, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी स्वयंवर, आपण स्वयंवराची गोष्ट ऐकलेली आहे आणि अनेक वर्षांपूर्वी गोष्टीरूप इतिहासात वगैरे आपण सीतेचे स्वयंवर वगैरे ऐकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कसं वेगवेगळ्या कला कुसर दाखवायची किंवा युद्धकला किती अवगत आहेत काय याच्यावरून मुलाची परीक्षा केली जात होती. तर तशा पद्धतीने यांचं काहीच केलं नाही. तिने सिद्धार्थाला बघितल्या बघितल्या अगदी पसंत केला आणि बोलली लग्न करेन तर याच्याशीच. मग ते बाकीचे जे वरपक्ष आले होते त्यांची निराशा झाली, परंतु आपला अपमान झाला असं त्यांना वाटलं की आम्हाला मग बोलवलंच कशाला, हिला जर त्यालाच निवडायचं होतं तर आम्हाला बोलवलंच कशाला. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे काहीच केले नाही. म्हणजे फक्त पाहता क्षणी तिने त्याला पसंत केले आणि निवड करायला कोणतीच परीक्षा घेतली नाही. म्हणजे बुद्धीची पण परीक्षा घेतली नाही. बाबा प्रश्न विचारलेत किंवा तो किती बुद्धिमान आहे ते पाहिलं नाही, तो किती शक्तिमान आहे ते पाहिलं नाही. तर तिने काहीच नाही केलं. त्यावेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. म्हणजे त्यांना असं वाटलं हा राजा काय त्याच्याशी लग्न करू देणार नाही, त्यामुळे आपोआपच हे लग्न काय फिक्स होत नाही असं त्यांना वाटलं, म्हणून ते गप्प बसले. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले. म्हणजे कोणती तरी एक परीक्षा घ्या आणि मग उत्तीर्ण होईल त्याला, डायरेक्टच तुम्ही पास कराल आणि असं हे चालणार नाही. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने मान खाली घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले. सारथी छन्न म्हणजे त्याचा तो सेवक होता, दास होता, त्याच्या रथ त्याचा तोच हाकत असे आणि त्याने तो एक त्याचा चांगला मित्र देखील होता, कारण की एक मित्र नेहमी आपल्याला चांगला सल्ला देतो. तर त्याने असं सांगून सिद्धार्थ बोलला मी काय ते धनुर्विद्येचं कौशल्य दाखवणार नाही. तर सिद्धार्थ तयार नाही, तर मग त्या छन्नाने त्यांना सांगितलं की जर नकार दिला तर त्याचा पिता म्हणजे शुद्धोधनाच्या मुलाने धनुर्विद्या ची परीक्षा द्यायला नकार दिला किंवा त्याला ते जमलं नाही असं होईल, पित्याची देखील मान खाली जाईल, त्याचं कुळ म्हणजे आपल्या राज्याचं देखील अपमान होईल आणि सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा प्रसंग येईल. कारण यशोधरेने कोणती परीक्षा न घेता त्याला आणि मग बघा कशाच्या जीवावर निवडला किंवा काय असं होईल आणि त्यामुळे त्यांनी ते लक्षात आणून दिलं. आणि मग त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. स्पर्धा सुरू झाली. त्याने प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखवले. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली, परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. त्यानंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोधन व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व प्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. अशा प्रकारे त्याचा विवाह पार पडलेला आहे आणि त्यांना एक पुत्रप्राप्ती झालेली आहे. पुत्राला वाचविण्यासाठी पित्याच्या योजना हे पुढील प्रकरण आहे. पुत्राला वाचविण्यासाठी म्हणजे असं की त्याची दिवसेंदिवस आता बऱ्याच वर्षांनी मूल झालंय, मग त्यांना असं वाटलं की हा संसारात रमला, परंतु येऊन जाऊन ती भविष्यवाणी त्यांना सतावत होती आणि त्यामुळे त्याच्यासाठी काय करू शकतो आपण, त्याची ती संन्यासू वृत्ती थोडीशी कमी कशी करता येईल आणि तो राज्यकारभारात कसा लक्ष देईल याच्यावर काय करता येईल याच्यासाठी शुद्धोधन राजा योजना आखत होता. आपल्या पुत्राचा विवाह होऊन त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याचबरोबर असित मुनीची भविष्यवाणी त्याचं सारखा पिच्छा पुरवित होती. ते भविष्य खरे होऊ नये असे राजाने त्याला वैषयिक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला. हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहाल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी.
हे तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. म्हणजे विलासी जीवन जगायचं त्यांनी, आयशो आरामात जगायचं त्यांनी. 3 महाल त्याला वेगवेगळ्या ऋतूमध्ये राहण्यासाठी बांधले होते. प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षांची, फुलांची रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन याच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रांसाठी अतिसुंदर युवतींनी युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला. म्हणजे त्याला अति सुंदर म्हणजे युवती त्याच्या अवतीभोवती राहिल्या पाहिजेत, म्हणजे तो त्यांच्यामध्ये रमून जाईल असं राजाला वाटलं. आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा कुटुंबाचा पुरोहित होता त्याला उदयीन नावाचा, त्याला सांगितलं की हे असं आपल्याला करायचं आहे. तर त्यांनी स्त्रियांना एकत्र करून त्यांनी राजकुमाराला वश कसं करून घ्यायची हे त्या उदयींनी सांगितलं त्या स्त्रियांना. आणि सांगितलं की तुम्ही वशीकरण कलांमध्ये कुशल आहात, तर तुम्ही जा आणि त्याला तुमच्या जवळ सौंदर्य आहे, आकर्षकता आहे, तुम्ही जा आणि त्याला वश करून घ्या. असं सांगून त्या महिलांना किंवा त्या स्त्रियांना, सुंदर स्त्रियांना त्यांनी गौतमाच्या म्हणजे ज्या राजमहाल होते त्याच्यामध्ये पाठवलं. आणि मग त्या स्त्रिया हर प्रकारे त्याला वश करण्यासाठी किंवा स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करत होत्या. आणि त्यामुळे स्त्रियांनी त्याचं देखील कौतुक केलं सिद्धार्थाचं, असं आहे तसं आहे हे ते सगळं बोलले. आणि ते काय सिद्धार्थ त्यांच्या त्या बोलण्याला भुलत नाहीये किंवा त्यांच्याकडे आकर्षित होत नाही हे लक्षात आले. आणि त्यामुळे त्या स्त्रिया परत उदयींकडे आल्या सांगायला की हा काय आमच्याकडे बघत सुद्धा नाही. आणि त्यामुळे पूर्वी आपण इतिहासात किंवा असं ऐकीव कथांमध्ये ऐकलं होतं की सिद्धार्थ गौतमांनी संन्यास घेतला किंवा गौतम बुद्धांनी संन्यास घेण्यापूर्वी सगळी सुख उपभोगली. तर सुख उपभोगली म्हणून त्यांनी व्यभिचार केला असा त्याचा अर्थ होत नाही. कारण या पुस्तकात पूर्णपणे असा दाखला दिलेला आहे की तो कुठल्याही स्त्रीच्या वश झाला नाही आणि त्याने यशोधरेशी प्रामाणिकपणा राखलेला आहे. आणि मग ह्या स्त्रिया ज्या होत्या ज्यांनी उदयींनी त्यांना आणल्या होत्या त्या त्यांच्याकडे गेल्या परत आणि ते बोलतात की हा काही केल्या आमच्याच्यानी वश होत नाही, आम्ही त्याला स्वतःहून घट्ट मिठी मारण्याचा प्रयत्न करतोय पण हा आम्हाला आमचा स्पर्श देखील टाळतो आहे. म्हणजे इतक्या अगदी त्या स्त्रिया काय आता बोलायचं सगळं सोडून म्हणजे त्या महामंत्र्याशी बोलतायत, पुरोहिताशी बोलतायत की आम्ही त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु हा काय आमचा स्पर्श करून घ्यायला तयार नाही. तर मग अशा पद्धतीने त्या महिला त्यांच्याकडे तक्रार घेऊन येतात. मग शेवटी तो उदयीन असतो तो राजपुत्राला भेटतो आणि तो म्हणतो की म्हणजे मी समजूत काढतो म्हणून. तर महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत. तर त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयीनाच्या लक्षात आले. राजनीतीत कुशल असलेल्या उदयीनाने स्वतःच शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरवले. राजपुत्रास एकांतात भेटून उदयीन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केले त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे. असं त्यांनी त्याला बोलून सुरुवात केली आणि तुझ्या हिताचंच मी सांगणार आहे. आणि त्यांनी त्यावेळेला मित्राची 3 लक्षणं सांगितली. ती बघा म्हणजे ती मी मुद्दाम हे करते अधोरेखित करेन. जे अहितकारक आहे त्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे आणि संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. म्हणजे बघा जे अहितकारक आहे ज्याच्यातून आपलं नुकसान होणार आहे, हित होणार नाही, त्याच्यापासून परावृत्त म्हणजे ते करू नये असं सांगणं आणि ज्याच्यातून फायदा आहे ज्याच्यातून हित आहे ते करण्यासाठी प्रवृत्त करणं म्हणजे हे तू कर, याच्यात तुझं भलं आहे किंवा ह्याच्यातून तुला फायदा होईल हे सांगणं. आणि तिसरं म्हणजे संकटकाळी सोडून न जाणं ही मित्राची 3 लक्षणं आहेत. आणि असे मी मित्रत्वाचं वचन दिलंय तुला आणि त्यामुळे पुरुषार्थापासून तू दूर जात आहेस. कारण राजाची ही खासियतच होती की त्याला अनेक स्त्रिया उपभोगता येत होत्या परंतु हा असं काही करत नाही.
तर तो बोलतो की तुला पुरुषार्थापासून दूर म्हणजे पूर्वीच्या काळी अनेक स्त्रिया उपभोगणं यातच पुरुषार्थ होता, पण मग मी तू त्याच्यापासून दूर जातोयस असं मला वाटतं. स्त्रीला वश करणे हे योग्य आहे आणि त्यामुळे म्हणजे योग्य आहे. तर असं तो त्याला समजून सांगत होता की काही हरकत नाही, जरी त्या स्त्रियांनी तू वश झाला असतास तरी काही हरकत नव्हती. परंतु त्याचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर देखील राजपुत्राने महामंत्र्यास उत्तर दिलेलं आहे पुढच्या प्रकरणामध्ये की पवित्र परंपरेने समर्थिलेली व योग्य वाटणारी महामंत्र्यांची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारखा आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले, माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे, परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कुठे होत आहे मी तुला पटवून देईन. मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही. सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे, पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. म्हणजे हे जे सुख आहे ते अनित्य आहे, कायमस्वरूपी टिकणारं नाही, हे क्षणिक आहे ह्याची जाणीव मला आहे आणि म्हणून माझं मन त्यात रमत नाही. म्हणजे जसं की आपण एखाद्या दुसऱ्या शहरात राहत असू आणि आपल्या गावाची जी ओढ असते आणि नवीन शहरात आपण काही दिवसांसाठी गेलेलो असतो, 8 दिवसांसाठी किंवा महिन्याभरासाठी, तर आपण काय बोलतो, इथं मला फक्त महिनाभर राहायचं आहे, नंतर मी माझ्या गावी जाणार आहे. म्हणजे हे अनित्य आहे, आपल्या इथे राहणं अनित्य आहे, म्हणून मग आपण काय करतो, तिथे घर बांधत नाही का, तर आपल्याला रिटर्न जायचं आहे. म्हणजे नोकरीनिमित्त जरी गेलो तरी लोकांना माहिती असतं की माझी 3 वर्षांनी बदली होणार आहे, तर स्वतःचं घर नको, मी भाड्याने राहीन आणि सोडून जायचं आहे. मग त्या घरावर इतकं विशेष त्याचं हे राहत नाही, हे माझं घर नाही आहे, हे भाड्याने घेतलेलं घर आहे, तर हे मला सोडून जायचं आहे, हे कुठेतरी त्याला माहिती असतं. म्हणजे हे अनित्य आहे, माझं इथं सदा सर्व काळ राहणं होणार नाही आहे किंवा मी राहणार नाही आहे, मी माझ्या घरी परत जाईन, ह्याची जाणीव कुठेतरी लोकांना असते. तसंच हा सिद्धार्थाने उत्तर दिलेलं आहे की मला जाणीव आहे हे सगळं अनित्य आहे. यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरी सुद्धा विषयोपभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही. म्हणजे स्त्रीचं सौंदर्य कितीही सत्य असलं तरी त्या विषयोपभोगात आनंद मानून राहणे हे सुज्ञ माणसाला म्हणजे शहाण्या माणसाला किंवा समजदार माणसाला शोभणारे नाही. आणि जरी तू म्हणत असलास की थोर महात्मे सुद्धा विषय वासनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भुलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या महात्म्यांची उदाहरणं दिलीस, ती जरी खरी असली तरी त्यांचा नाश झालाय हे मात्र तू लक्षात घे. आणि त्यामुळे जिथे सर्वनाश आहे, जिथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमाचा अभाव आहे, अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असूच शकत नाही. म्हणजे ज्यांनी ऐहिक विषयाचा मोह केला किंवा आत्मसंयम म्हणजे स्वतःवर ज्यांचा संयम नाही, आत्मसंयमनाचा अभाव आहे, त्या लोकांना महात्मा म्हणणं हे चुकीचंच आहे. म्हणजे खरीखुरी महात्मता असूच शकत नाही असं सिद्धार्थाचं ठाम मत होतं. आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जिथे खरेपणा नसेल तिथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असे मी म्हणेन. म्हणजे एखादी स्त्री स्वतःहून जरी माझ्याकडे त्या भावनेने आली असली आणि तिचं ते समाधान करण्यासाठी मी एखादी हा विषयात इंटरेस्ट घ्यावा किंवा प्रेमाने वागावं असं तुला वाटत असेल तरी त्या अशा प्रेमाचा मी धिक्कार करतो. तिथे ही इच्छापूर्ती करणं मला अजिबात आवडणार नाही. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल, मिथ्यत्व म्हणजे खोटं, मिथ्या म्हणजे खोटं आचरण, विषय वस्तूंचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे. आणि त्यामुळं जर विषय वासनेचे बळी एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष व स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासही अपात्र आहेत असे नाही का. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की समोरचा देखील काय माझ्यासोबत कायमस्वरूपी राहणार नाही आहे आणि त्या स्त्रीला देखील माहिती आहे
मला देखील माहिती आहे की मला हिच्यासोबत आयुष्य काढायचं नाही, मग ही फसवणूक नाही का? मग त्या गोष्टीसाठी आपण एकमेकांकडे बघण्यासाठी अपात्र नाही का? अशा पद्धतीने त्याने विषय त्या महामंत्र्यावरच उलटवून लावला. आणि या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या कुकर्माकडे तू मला नेणार नाहीस. म्हणजे विषय भोगाचा हा जो मार्ग आहे तो कुकर्माचा मार्ग आहे, वाईट कर्म होतंय माझ्या हातून आणि नक्कीच मार्गावर नेणार नाहीस. कारण मित्रत्व त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये त्याच्यासोबत विशद केलं होतं. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निरुत्तर झाला आणि सर्व हकीकत त्याच्या पित्याला शुद्धोधनास सांगितली. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगापासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या संबंध रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विव्हल झाला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्यांच्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजिलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाला व अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युवतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले. म्हणजे त्या ज्या सुंदर महिला आणलेल्या अंतपूर सजवलेलं तर ते सगळं विसर्जित करण्यात आलं. राजपुत्राने म्हणजे सिद्धार्थ गौतमाने त्याच्यात अजिबात इंटरेस्ट दाखवला नाही. आणि अशा प्रकारे ते अंतपूर जे होतं म्हणजे त्याच्यासाठी ते सुंदर स्त्रियांनी युक्त असं आणि त्याच्यासाठी म्हणजे जे महाल बनवण्यात आले होते की यांनी याच्यात रमावं, तर ते सगळं विसर्जित करण्यात आलं. आणि त्यामुळे एक प्रकारे शुद्धोधन म्हणजे कुठेतरी हरल्यासारखं त्याला वाटत होतं की मी माझ्या मुलाला वाचवू शकलो नाही, त्याचं मन परिवर्तन करू शकलो नाही. म्हणजे एखाद्या बापाने स्वतःहून अशा प्रकारची ऑफर करावी आणि त्या मुलांनी इतकं ठाम राहावं की नाही, मला या विषयामध्ये इंटरेस्टच घ्यायचा नाही किंवा दुसऱ्या स्त्रीकडे पाहायचं देखील नाही, तो तिचाही अपमान असेल, तो माझाही अपमान असेल, इतकी मोठी विचारसरणी होती. आणि या विचारसरणीचा म्हणजे त्यांनी ती ठाम ठेवली. आणि त्यामुळे राजा सिद्धोधन खरोखर दुःखी झाला की माझ्या मुलगाला मी कुठल्या प्रकारे आणखीन वाचवू शकतो, तर त्याला कुठलाच प्रकार सुचला नाही. आणि त्यामुळे राजा शुद्धोधनाने हे सगळं विसर्जित केलं. ते अंतपूर बनवलेलं ते देखील त्यांनी ते विसर्जित केलं. आणि अशा प्रकारे तो हताश झाला, तो निराश झाला. कारण की सिद्धार्थाने त्याची विवेकबुद्धी ढळू दिलेली नाही. तो ठाम राहिला, एकनिष्ठ राहिला, शेवटपर्यंत तो यशोधरेशी एकनिष्ठ राहिला. तिने जो त्याच्यावर विश्वास दाखवलेला त्याच्यात तो यशस्वी झाला, तो सार्थ ठरवला त्याने विश्वास तिचा. आणि अशा प्रकारे आपण हे इथे थांबतोय. आता पुढील जो प्रकरण आहे शाक्य संघात प्रवेश, तर तो आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आवडल्यास लाईक करा. तुम्हाला जर वाटत असेल की ही उपयुक्त माहिती आहे किंवा तुमच्या मित्रमंडळीने ऐकावी, तर प्लीज चॅनलला ही माहिती किंवा हा एपिसोड शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रमंडळींना देखील सांगा की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नोटिफिकेशन मिळत जाईल.